परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं सेविलागे सेवकस्तु ततो प्रसंगी प्राप्त स्थळी प्राप्त वेळी कीर्तन सेवकता नेमलेला अभंग जन्माला आलेल्या जडजीवांचा उद्धार करणारे व आपला देह अखंड जिजवणारे श्रीमंत भगवंत भक्त परम भक्त असे असणारे जगद्गुरु व जगतवंदनीय देवभूनिवासी श्री संत तुकोबराय यांचा आणि सर्वांच्या परिचयाचा असणारा अभंग कीर्तन सेवकता निवडलेला आहे. विठ्ठल विठ्ठल. अभंग विचार करण्यापूर्वी अल्पसा पर्याय देणं गरजेचं आहे की म्हणतात ना, समय से पहले और तकदीर से ज्यादा, समय से पहले और तकदीर से ज्यादा किसी को कुछ भी नहीं मिलता. म्हणजे याचा अर्थ असा आहे की वेळ आणि संधी कोणासाठी कधीच थांबू शकत नाही. म्हणून आज हिंमत भाग्याची वेळ प्राप्त करून देणारे गुरु व ईश्वर यांच्या कृपा आशीर्वादाने चिंचोली येथे कीर्तनरूपी ज्ञानगंगा आपल्या घरापर्यंत आलेली आहे. चिंचोली येथे माझं कीर्तन आलेलं आहे, योग पण घडून आणलेला आहे. म्हणून मी अहोभाग्य समजते आणि आज भागवत रूपी ज्ञानगंगा आपल्या घरापर्यंत आलेली आहे आणि ज्यांच्या कमलमुखामधून आपण श्रीमद भागवत महापुराण श्रवण करत आहात असे वासुदेव महाराज हरिभक्त माननीय वासुदेव महाराज यांना मी प्रणाम करून माझ्या कीर्तनरूपी अभंग चित्राला येथे सुरुवात करते. मस्तक हे पाया मान्यवरांना प्रणाम. टाळकरी विनकरी सांस्कृतिक माता भगिनी पुरुष मंडळ, बाल मंडळ, तरुण मंडळ, सामाजिक आर्थिक राजकीय धार्मिक शैक्षणिक आध्यात्मिक व्यापार कला क्षेत्रातील व्यक्तिमत्व, सरपंच उपसरपंच सदस्य, तलाठी, पोलीस पाटील, तंटामुक्ती चेअरमन, अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव
झाले का सगळे आता? सर्वांची नावं घेणं काही शक्य नाही. जेवढ्याची नावे घेतली तेवढी देव, ज्याची राहिली ते महादेव, जो सांगते तो ज्ञानदेव आणि तो सगळं ब्रह्मदेव. निष्ठेने वारकरी संबंधण्यासाठी टाळकरी मंडळी साथी साथी आहे. समस्त संत सज्जनाच्या चरणी नतमस्तक होऊन माझ्या या अभंगरूपी चिंतनाला सुरुवात करते. विठ्ठला मी कीर्तन करण्याकरिता उभे असले तरी मी काही फार मोठे कीर्तनकार नाही किंवा कीर्तनाचे ज्ञानही मला नाही, परंतु आपल्या कृपा आशीर्वादाने ईश्वराचे गुणांना वर्णन करण्याकरिता उभी झाली आहे. विठ्ठला सजनो, कीर्तन म्हणजे काय? तर कीर्तन या शब्दातील कीर्त हा धातू आहे. कीर्तन हे 9 भक्तीपैकी एक भक्ती मार्ग आहे. श्रवणं कीर्तनं विष्णु स्मरणं पादसेवनं मंगलम् अर्चनं दास्यं सख्यमात्मने. हे भक्तीचे 9 मार्ग आहे. कीर्तन या शब्दातील कीर्त हा धातू आहे. याचा अर्थ होतो गुणगान करणे. मग गुणगान कशाचे करणे? तर सदाचार, विचार, प्रवृत्ती आणि प्रभू यांचे गुणगान करणे. विठ्ठल आपले आपणा करा सोडवणा संसार वंदना तुला वेगी. असे मौलीने म्हटले आहे की भगवंताचे नाव स्मरण घेतल्याने सर्व मनोरथ पूर्ण होते. मग भगवंताचे नाम स्मरण कसे करायचे? तर संतांच्या सहवासात राहून भजन कीर्तन देवाचा नैवेद्य करावा. धन्याचा दिना संत दर्शनाचा अनंत जन्माचा शिला गेला. संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज आपल्या अभंगामध्ये म्हणतात, आपल्या हिता असे धन्य माता पिता तयाच्या पुढे कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिका वाटे देवा. गीता भागवत कैते श्रवण अखंड चिंतन विठोबाचे पुढे कन्या पुत्र होती जे सात्विक त्याचा हरिका वाटे देवा. तुका म्हणे मज घडो त्याची सेवा तरी ते माझ्या पार नाही. पुढे कन्या पुत्र होती जे सात्विक त्याचा हरिका वाटे देवा. विठ्ठला संत तुकाराम महाराज अभंगाच्या प्रथम चरणामध्ये म्हणतात,
जागे आहेत पण हे कळत नाही, काही नाहीत कळतं पण जागे राहत नाही. उदाहरण द्यायचं झालं तर कीर्तनामध्ये हेच आहे, हे कळतं पण जागे राहत नाही. बरेच जण दुसऱ्या विचारधाराने कीर्तनाकडे गेले असतात. एक वर्ग असा आहे तो जागाही नाही आणि त्याला हितही कळलेलं नाही. काही जण म्हणतात जोपर्यंत जगायचं आहे तोपर्यंत मज्जाच करायची, परंतु एक वर्ग असा आहे तो जागाही आहे आणि त्याला हितही कळलेलं आहे. काही जण म्हणतात काही जण जागे असतात पण तेव्हा वेळ निघून गेलेली असते. जेव्हा आपल्याकडे वेळ होता तेव्हा आपल्याला वेळेचं महत्व कळलं नाही. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, जगामध्ये तुम्हाला एक वेळेस तुमची आई माफ करेल, तुमचे वडील माफ करतील, तुमचा समाज तुम्हाला माफ करेल, पण आयुष्यामध्ये गेलेली वेळ तुम्हाला कधीच माफ करणार नाही. म्हणून सज्जनो, योग्य वेळ जाणून घ्या, सदैचा सोडा करा. चांगल्या कामाच्या बाबतीत चालढकल करणे खूप चुकीचे आहे. भविष्यात काय दडलेलं आहे हे कोणीच सांगू शकत नाही. जो आपल्या वेळेचा सदुपयोग करायला शिकतो तो आयुष्यात नेहमी आनंदी व यशस्वी होतो. आपण आपले आयुष्य ऍव्हरेजने पकडले तर 70 वर्षाचे आहे आणि महिन्यात रूपांतर केले तर 840 महिने होतात. मग विचार करा, प्रत्येक महिन्यात ही संख्या कमी होत आहे. मग आपल्याला किती व्यवस्थितपणे वेळेचा विचार केला पाहिजे. आजपर्यंतचा इतिहास आपण बघितला, ज्यांनी वेळेला महत्व दिले तोच जगावर राज्य काही झालेलं आहे. म्हणून सज्जनो, आज तुम्ही वेळेला महत्व द्या, कारण जर आपण वेळेला आज महत्व दिले तर त्या वेळ नक्कीच आपला आदर करेल. हो, 16 वर्षाच्या ज्ञानेश्वरांनी 9,000 वर्षांची ज्ञानेश्वरी लिहिली. ज्याला क्षणाची किंमत कळली ना मायबापांनो, त्याला आयुष्याची किंमत कळली. की म्हणतात ना, समय न लगाओ आपको क्या करना है, समय न लगाओ आपको क्या करना है, वरना समय तय कर लेगा आपका क्या करना है. मायबापू, वेळेचं महत्व काय असतं हे आम्हाला माझ्या वयानुसार थोडंफार कळलं आणि कालांतराने आम्ही पूर्णपणे वेळेचा विचार सदुपयोग नक्कीच करेल. आपण सर्वजण सुद्धा वेळेचा आदर सदुपयोग करा ही नम्र विनंती. विठ्ठल आपले हित व्हावे, आपले चांगले व्हावे हे जरी आपण सर्वांना वाटत असलं तरी आपण आपल्या हिताच्या ठिकाणी जागा होत हे मात्र निश्चित नाही. असे जर असते तर संत तुकाराम महाराजांना हा अभंग लिहिण्याची गरजच पडली नसते. आपल्या हिता आपण कोण, आपलं वास्तविक स्वरूप काय आहे, कारण आपण कोण हे निश्चित झाल्यानंतरच आपले हित कशामध्ये आहे हे निश्चित होईल. त्याचं चिंतन आणि त्या चिंतनामध्ये हे सिद्ध झालं की हे शरीर आपलं नाही, कारण या शरीराकरिता आपण जे काही करतो ते आपण आपल्या हिताकरिता करतो हे मुळीच नाही. विठ्ठल पुढे सगळं तुकोबाराय म्हणतात, धन्य माता पिता ते आशे. कुणाचे माता पिता महाराज तर ज्याने आपले हे सांगलं त्या मुलाच्या आई वडिलांना संत तुकोबाराय धन्यता देतात. जसे थोर साधू संत महात्मे ज्यांनी आपले हे साधण्याकरिता नेहमी क्षणाक्षणाला जागत होते. म्हणून आज आपण त्यांची जयंती पुण्यतिथी साजरी करतो, गुणगान करतो. का? कारण ते जगाच्या कल्याणाकरिता झटले व आपल्याला योग्य दिशा दाखवली. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविधी परोपकार. जगामध्ये 2 प्रकारचे लोक आहेत, चांगले आणि वाईट. आज जर आपल्याला रामायण करायचं असेल तर रामाशिवाय रामायण होतं का? हो नाही.
रामाच्या नावामध्ये एवढी ताकद आहे की पाण्यामध्ये दगड तरंगला. हो, जेव्हा रावणाने पाण्यामध्ये दगड टाकला आणि म्हणाला, तू जर पाण्यामध्ये तरंगला नाहीस तर तुला रामाची शपथ घालून जर पाण्यामध्ये दगड तरंगला असेल तर रामाच्या नावामध्ये किती ताकद असेल. तुम्ही गावाकडे शहरी भागाकडे बघता, दुकानावर लावलेलं असतं राम किराणा जनरल स्टोर, कुठे कुठे कृष्ण कन्हैया साडी सेंटर. परंतु तुम्ही असं नाव ऐकलं का हो, पुतना मावशी ब्युटी पार्लर? नाही ना. म्हणून चांगल्याची संगत करा, वाईटाची संगत करू नका. कारण संत म्हणतात, संतन के संगत महाराज 5 वर्षाच्या ध्रुव बाळाने 6 महिन्यामध्ये देवाचा साक्षात्कार करून घेतला. भक्त प्रल्हाद दैत्याच्या घरी जन्माला आले होते, परंतु माझ्या ईश्वराने त्यांच्यावर प्रत्यक्ष कृपा केली. भगवंत म्हणतात, भाव का भूखा हूँ मैं, बस भाव ही एक सार है. भाव से मुझको भजे तो उसका बेड़ा पार है. अन्न धन और वस्त्र भूषण कुछ न मुझको चाहिए. आप हो जाए मेरा बस पूर्ण यह सत्कार है. भाव बिना सुना पुकारे मैं कभी सुनता नहीं. भाव से कटे रही करती मुझे लाचार है. भाव बिना सब कुछ भी दे तो मैं कभी लेता नहीं. भाव से एक फूल मिले तो मुझे स्वीकार है. जो भी मुझ में भाव रख कर आते हैं मेरी शरण, मेरे और उसके हृदय का एक रहता तार है. एक रहता तार है, एक रहता तार है. सज्जनो, आपल्याला माहित असेलच की संत नामदेव महाराजांची विठ्ठलाविषयी असलेली भक्ती. त्याचे एक छोटासा दृष्टांत आपण बघूया. संत नामदेव महाराज अगदी छोटे होते. त्यांच्या आईवडिलांनी त्यांचे फार सुंदर संस्कार टाकले होते आणि ते निरंतर विठ्ठलाची भक्ती करायचे. नामदेव महाराजांचे वडील एकदा बाजारात जात असताना ते नामदेव महाराजांना हाका मारतात. अरे नामदेवा, कुठे आहे रे तू? मला निघायची बाजाराला. नामदेव महाराज म्हणाले, हो हो बाबा आलोय, तुम्ही बोलावले मला. हो हो बाळा बस, आम्ही निघतोय बाजाराला. आम्ही नसताना देवाचा नैवेद्य दाखवला गेला नाही असं होता का म्हणे. आधी देवाचं जेवण म्हटलं. नामदेव महाराज म्हणाले, हो हो बाबा, तुम्ही काही काळजी करू नका. मी घालेल ना देवाला जेव, नंतरच मी जेवेल. बरं बरं बरं, निघतो का मी. मग नामदेव महाराजांचे वडील विठ्ठलाचं दर्शन घेऊन बाजारामध्ये निघाले. तिकडे नामदेव महाराजांच्या आईने सुंदर असा नैवेद्य बनवला. नामदेव महाराजांनी तो ताटामध्ये सजवला. तेही मंदिराकडे निघाले. मंदिराजवळ पोहोचल्याबरोबरच नुकतं पुजारी पूजा करून मंदिराच्या बाहेर निघाले होते. त्यांची दृष्टी नामदेव महाराजांवर पडली आणि ते म्हणाले, अरे नामा, आज तुझे कसा काय? नामदेव महाराज म्हणाले, माझे बाबा गेलेत ना कापड विकण्याकरिता, म्हणून विठ्ठलाला नैवेद्य दाखवण्याची जबाबदारी माझ्याकडे आलेली आहे, म्हणून आलोय. पुजारी म्हणतात, असं आहे, माझे काम करशील का? विठ्ठलाला नैवेद्य दाखवल्यानंतर मध्येच हजार बंद करून देशील. नामदेव महाराज म्हणाले, ओहो, मध्येच हजार कधी बंद करीत असतात का? पुजारी म्हणाले, अरे नामा, हे बघ, तू काय करशील आता? देवाला जेव घालशील. अरे सकाळची काकड आरती, त्यानंतर अभिषेक, महाअभिषेक, पूजा, ते जमले नसेल का? त्यांना विषय नको का?
हो हो गुरुजी, बरोबर आहे तुमचं. मी नैवेद्य दाखवल्यानंतर मंदिरचा दार बंद करून देईल. नामदेव महाराज मंदिरच्या आत गेले. देवासमोर नैवेद्य ठेवला आणि मंत्र म्हणाले, नैवेद्यं समर्पयामि, नैवेद्यं समर्पयामि, नैवेद्यं समर्पयामि. थोडा वेळ डोळे बंद करताना बोलतात, राजशाच्या तसं अजूनही संपलं नाही. नामदेव महाराज म्हणाले, अरे विठ्ठला, तुला उपवास आहे काय? पण आज एकादशी नाही, नामच्या चतुर्थी आहे, मग आज कसला उपवास? हा, आता मला समजले की तू का जेवण नाहीस. माझे बाबा आले ना तुला नैवेद्य करायला, म्हणून तू माझ्यावरच नाहीस. अरे माझे बाबा गेलेत ना कापूड एकट्या, म्हणून तुला नैवेद्य दाखवण्याची जबाबदारी माझ्याकडे आली आहे. म्हणून आला, लवकर जेवण घेऊन. आणखी डोळे बंद करतात, आणखी भरतात. काय तशाच्या तसं अजूनही चाललं नाही. नामदेव महाराज म्हणाले, अरे विठ्ठला, लवकर जेवण घे ना. माझ्या बाबाने पहिला सांगून दिलं आहे की तू जेवल्याशिवाय आम्ही काही जेवू शकणार नाही. अरे आई पण माझ्यासाठी थांबली आहे, मी पण थांबणार, आम्ही उपाशी आहे. तू जेवल्याशिवाय आम्ही कसं काय जेवणार? आणखी डोळे बंद करतात, आणखी भरतात. काय जशाच्या तसं अजूनही संपलं नाही. नामदेव महाराज म्हणाले, हे बघ विठ्ठला, तुझी झाली हा गंमत. आता तू जेवणार नाहीस रे, तेच करतील. असं बोलता क्षणी भगवान पांडुरंग प्रकट झाले आणि त्यांचं स्वरूप असं होतं. विठ्ठल उभे कर्कटावरती गळ्यामध्ये तुळशीचे माळ घातलेले होते आणि सुंदर असं पितांबराने नेसलेलं होतं. त्यांचं सुंदर असं ध्यान होतं. सुंदर ध्यान उभे भगवान पांडुरंग म्हणाले, अरे नामा, तुझ्या बाल हत्तापुढे मी शरण आलो बाळा. सांग तुझी काय इच्छा आहे? नामदेव महाराज म्हणाले, लवकर जेवण घे बरं. तू जेवल्याशिवाय मी काही जेवणार नाही. भगवान विठ्ठल म्हणाले, अरे नाना, मी तर जेवणारच, परंतु तुला मी असं वचन देतो की तू जे काही हट्ट करशील ते मी पुरवणार. असा आशीर्वाद देऊन भगवान पांडुरंग मोठ्या प्रेमाने जेवू लागले.
आपण जर याला प्रेमाने बोलवलं तर तो आपल्या मदतीसाठी धावत पडत येतो. म्हणून या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, देवा हा भावाचा भुकेला न पाही जात पातात पाकला साढा बुराही करीला ऐसा लौकिक तयाचा. देव हा जात पातात भुकेलाही भार नाही, तो फक्त आपल्या हृदयामध्ये भाव बघतो आणि ते बघत बघत सतत कृपा करतो. म्हणून सज्जनो संत म्हणतात, अच्युतं केशवं कृष्णराम त्याचे नाव होते पिंटू. यथानाम जसे नाव होतं तसं गुण होतं. त्याला लाडाने पिंट्या म्हणायचे. पिंटू होता 7 वर्षाचा. त्याचे आईवडील त्याचे सर्व नाव बोलवायचे. सर्व म्हणजे लहान मुलाने तोत्र्यावाणीने शिवाय जरी गेला तर त्यांच्या आईवडिलांना फार गोड वाटायचं. ते म्हणायचे, बघ माय लेकरू किती पिंटू सारखा गोड बोलते. त्यांना हे कळलंच नाही की आपल्या मुलावर कसे संस्कार मिळत आहे. एके दिवशी काय झालं, पिंटू त्याच्या बाबाकडे जातो आणि बाबाला म्हणतो, बाबा आजपासून तुम्हाला बाबा नाही म्हणणार. त्याच्या वडील म्हणतात, मग काय भाषे डॅडी पप्पा? नाही मी तुम्हाला आजपासून आई म्हणणार. बाबा एक कण पडते ते पिंट्याच्या. जसा पिंटू रडायला लागतो तसं वडिलांच्या हृदयाला बाजार पडतो. वडील म्हणतात, पिंट्या तुला जे म्हणायचं ते म्हण. मग पिंटू हसत हसत आईकडे जातो. आईला म्हणतो, आई तुला मी आजपासून आई नाही म्हणणार, बाबा म्हणणार. आता स्त्रियांचं हृदय माहित आहे, एका अक्षरामध्ये हसायला लागतात, एका अक्षरामध्ये रडायला लागतात. त्याच्या आईला वाटते, माझं पिंटू आता लहान आहे, मोठा झाला की त्याला समजेल. म्हणून त्याची आई म्हणते, पिंटू तुला जे म्हणायचे ते म्हण. त्या दिवसापासून पिंटू आईला बाबा आणि बाबाला म्हणायला लागला. एका दिवशी काय झालं, पिंटू आपल्या घराच्या अंगणामध्ये गिल्ली दांडू खेळत होता. अचानक पाहुणे आले आणि म्हणाले, काय पिंट्या तुझे आईवडील काय करत, तुझे आईवडील कुठे आहे? पिंटू म्हणतो, घरातच आहे. बरं तुझे वडील काय करत आहे? पिंटू म्हणतो, माझे वडील का चूल सावरत आहे. काय तुझे वडील चूल सावरत आहे? पिंटू म्हणतो, हो. बरं तुझी आई काय करत आहे? पिंटू म्हणतो, माझी आई का ती दाढी करत आहे. पिंट्यानं सचिन हो असलेल्या नावात पळवले तुम्हाला कसे संस्कार पडतील तुम्ही सांगा. म्हणून सजनो आपल्या मुलावर चांगले संस्कार टाका. जसे माझे जावणे शिवाजी महाराजांना टाकले होते.
माझे जाणे पहिलेच ठरवले होते. माझा आशीर्वाद जन्माला येईल तर कशासाठी आणि जन्माला येऊन कोणते कार्य करेल हे माझे जाणे पहिलेच ठरवले होते. वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज ग्रामगीतेमध्ये म्हणतात, जिच्या हाती पाण्याची दोरी तीच लगाला तरी, ऐसी वर्णी येली मातेची थोरी शेकडो गुरुवी. सज्जनो, आई आपली पहिली गुरु असते. आईची माहिती जगात कोणीच निघालू शकत नाही. पेयाची शाई संपेल परंतु आईची माहिती संपणार नाही. सज्जनो, आई ही देवाचे दुसरे रूप असते. आई घराचे मांगल्य आहे तर वडील घराचे अस्तित्व आहे. म्हणून सज्जनो, आई वडिलांची सेवा करा. सेवेने मनाची शुद्धता होते आणि पवित्र झालेल्या हृदयावर ईश्वराचा निरंतर वास असतो. संत तुकाराम महाराज अभंगाच्या प्रथम द्वितीय चरणामध्ये म्हणतात, ज्या कुळामध्ये सात्विक मुलं जन्माला येतात त्याचा अत्यधिक आनंद देवाला होत असतो. उदाहरण द्यायचं झालं तर संत ज्ञानेश्वर माऊली, संत निवृत्तीनाथ, संत सोपानदेव, संत नामदेव, संत गोरा कुंभार, संत एकनाथ, संत सावतार, संत तुकडोजी महाराज, संत गाडगे बाबा, त्याचबरोबर संत भदम्मा, संत जनाबाई, संत मुक्ताबाई, संत मीराबाई, संत कानोपात्रा, संत सोयराबाई, संत निर्मलाबाई, संत बहिणाबाई, संत वेणाबाई, हे सर्व संतांनी भगवंतांना आपलं करून घेतलं, आपलं हित साधून घेतलं. अशा संतांना जो आपलं हित साधून घेतो त्या मनुष्याचा अत्यधिक आनंद देवाला होत असतो. ज्या कुळामध्ये सात्विक मुलं जन्माला येतात त्याच्या आईकडल्या व वडिलांकडल्या अनेक जन्माचा उद्धार होतो. सात्विक मुलाने घडवले आमच्या माझी जमणे, मुजरा माझा माता जमना, घडवले त्यांनी शिव शिवना, साक्षात होते त्या आई भवानी, जन्म घेतला त्यांच्या पोटी शिवानी. त्यांनी घडवले महाराष्ट्राचा भाग्यविधाता, धन्य त्या थोर जिजाऊ राजमाता राष्ट्रमाता. मासाहेब जिजासाहेबांचा, मासाहेब जिजासाहेबांचा.
माझ्या शिवांचा तुम्हालाच नाही तर संपूर्ण जगभरात अभिमान आहे. 19 फेब्रुवारी 1630 हा छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म म्हणजे सोन्याचा दिवस म्हणून संपूर्ण जगभरात साजरा केला जातो. 19 फेब्रुवारी 1630 हा छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मदिवस आहे. माझे शिवाजी कसे दिसत होते तर ऐका त्यांच्या स्वरूपाचे वर्णन त्यांना प्रत्यक्ष पाहणाऱ्या समकालीन एकदेशीय व परदेशी लेखकांनी केलेले आहे. हे वाचून शिवाजी महाराजांच्या स्वरूपाची कल्पना येऊ शकते. शिवाजी महाराजांच्या स्वरूपाचे वर्णन विविध व्यक्तींनी केले आहे. त्यातील काही परदेशी यांनी केलेले वर्णन बघा. कासवाडगाड म्हणतात शिवाजी केवळ काम करण्यात असलेला पुरुष नसून त्याचे शरीर कवळे व चेहरा असलेलाही लाजवेल असा अतिशय आकर्षक चेहरा. विशेषतः की त्यांचे काळे भोर विशाल नेत्र इतके भेदक आहेत की ते जर ताट घेऊन पाहायला लागले तर ते भिंगेबाहेर पडतेच की काय असे वाटते. हिंद्रावजरे म्हणतात चेहरा अतिशय सुंदर पाणीदार इतर मराठ्यांच्या मनाने वर्ण गोरा डोळे तीक्ष्ण नाकला बांकदार व थोडेसे खाली आलेले आहे. दाढी कापून हळदीच्या वर टोकदार मिशा बारीक मुद्रेत करा निष्ठे कठोरपणा जागृतता हे गुण स्पष्ट दिसून येतात. रमणगिरी म्हणतात आपल्या राजाची दृष्टी कशी आहे तीक्ष्ण व सरळ असून त्यांचा वर्णही इतर देश बांधवांपेक्षा गोरा आहे. आपल्या भारत देशातील संत समर्थ नामदासोबे म्हणतात शिवाजी वीर आहे धीर आहे उदार आहे शूरवीर आहे. रवींद्र परमानंद म्हणतात लावण्य पार वर्णस्वरणासारखे निरोगी शरीर मान अत्यंत सुंदर खांद्याचे आहेत उंच पुरे नेत्र कमळासारखे सुंदर मुख सभोवताच हसरे स्वर मेघासारखे गंभीर विशाल छाती आणि मोठे बाहू बोल छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज की म्हणजे 36 हत्तींपेक्षा जास्त बल असणारे त्रस्त मुघलांना करणारे व प्रयत्न फिरणारे तिन्ही जगात जाणणारे शिस्त प्रिय वा वाणिज्य जिजाऊचे पुत्र व महाराष्ट्राची शान हा हात मानणारे राज्याचे हिताचे ज म्हणजे जनतेचा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. बोला जनतेचा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. जनतेचा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. खरं तर 50 वर्षांच्या आयुष्य महाराजांचं तिथील 10 वर्ष गेली बालपणा 10 वर्ष गेली घोड्यावर बसून रणांगणात युद्ध केलं. पुढे फक्त 30 वर्ष आणि या 30 वर्षाच्या कर्तृत्वावर माझा राजा एक प्रवृत्त माणूस झाला. जगाच्या इतिहासामध्ये असं अद्भुत कधी घडलंच नाही. 750 वर्ष पारतंत्र्याच्या अंधकार छत्रपती महाराजांनी फक्त 30 वर्षात ठरवली. फक्त 30 वर्षात ठरवलं. छत्रपती महाराजांचा 50 वर्षांचा कालखंड काढून बघा. प्रत्येक कालखंड हा मृत्यूच आहे. प्रत्येक खंडाला मृत्यूच. अफजल खान 40,000 फौजी निश्चयला मृत्यूशी झुंज झाली. शाहिस्ते खान 1.25 लाखाची फौज घेऊन आला मृत्यू समोर आहे. शाहिस्ते खान 3.25 लाखाची फौज घेऊन आला काय हे समोर मृत्यूच आहे. महाराज जागृत केले. औरंगजेब तर महाराजांना ठार मारण्यासाठीच लपला होता मृत्यूच आहे. तरी प्रत्येक संकटावर मात करून महाराजांनी त्यांच्या विजय मिळवला. काय हे महाराजांकडे असं अहो औरंगजेबाच्या आग्नेत जाऊन तिथून निसटून येणे काही साधारण गोष्ट नाही. पुरंदरचा तह झाला. 40 किल्ले होती महाराजांकडे. त्या तहामध्ये 40 पैकी 23 किल्ले विचार राजाला नवे लागले. आतापर्यंत जे कमाल होतं ते सगळं केलं. कोरोना काळामध्ये 2 वर्षांचा व्यवसाय बंद पडला तर लोकांना
आत्महत्येचा विचार करायला लागला. गेलं संपलं होतं आता जगून काय करायचं हा विचार करायला लागले होते लोक. माझं तर सगळं गेलं. ते 20 किल्ले गेले, काही राहिलं नाही. सुद्धा छोटे मोठे किल्ले राहिले होते. हो, आता आपल्याला जे कष्ट, जे समर्पण, जे त्याग, जे बलिदान, मावळ्याचा पराक्रम, जे काही उभारलं होतं ते सगळं द्यावं लागलं. खरं सगळं द्यावं लागलं. एखादा खचला असता, निराश झाला असता, पण नाही. आणि त्यामुळे आमचं भजनाला लगेच आकडे जवळ लागलं. कैदीला रोखले. तिथे देखील प्रत्यक्ष उचलून घेतली. जिवंत परत येतील का माहित नाही, तरीही महाराज करत आले. 1665 मध्ये फक्त 17 किल्ले होते सगळ्यात. आणि अवघ्या 9 वर्षामध्ये म्हणजेच 6 जून 1664 मध्ये राज्याभिषेकाच्या वेळेस 360 किल्ले होते सगळ्यात. म्हणजे अवघ्या 9 वर्षामध्ये 343 किल्ले जिंकले महाराजांनी. विठ्ठल सज्जन हो, अशक्य काहीच नसतं. पर्याय निर्माण करता आला पाहिजे. आपण खचून जातो. हो, सध्या जर आपल्यासारख्या पामराच्या अत्याचाराने जर खचून गेलं असते तर आज आपण कथा कीर्तन श्रवण करू शकलो नसतो. सिंहाची चाल, गरुडांची नजर, स्त्रियांचा आदर, ऐसे दुसरे महाराजांचे वर्तन, हीच आमच्या राजाची शिकवण, हीच आमच्या राजाची शिकवण. एक सैनिक औरंगजेबाला म्हणतो, शिवाजी एक मामूली काफर, आप खामखा चिंता करते हो. औरंगजेब कहता है, मामूली काफर जो इतने बड़े फौज के हाथ से निकलना चाहता है, क्या वो मामूली? 500 कोस दूर आकर जो मुगले असल से आपको मिला देता है, क्या वो मामूली? आज आगरा की जुबान पर जिसका नाम है, क्या वो मामूली है? आज जो कहानी किस्सों में पुष्ट कहे, क्या वो मामूली है? स्वराज्याची स्थापना करून घेतली शपथ पूर्णत्वास नेऊन 6 एप्रिल 1680 मध्ये जेव्हा महाराजांचं निधन झालं तेव्हा साखी मुस्तैक खान महाराजांच्या मृत्यूची बातमी औरंगजेबाला देण्यास निघाला. त्याला वाटलं की महाराजांच्या मृत्यूची बातमी औरंगजेबाला दिली तर औरंगजेब आनंदी आहे. तो मोठ्या आनंदीने धावत पडत गेला आणि म्हणाला, अलंका बरीच खुशी की खबर है. औरंगजेब कहता है, क्या हुआ? साखी मुस्तैक खान कहता है, नरकाला गेला कोण? शिवा हुजूर शिवा. तसाच औरंगजेब शांत बनून उठला. आपली नमाज वाचनाची जठी अंतरली, गुडके टेकले आणि नमाज वाचू लागला. नमाज झाल्यानंतर आपले दोन्ही हात आकाशाच्या दिशेने वर केले आणि म्हणाला, मेरे पांचों नमाजों की फसल छत्रपति शिवाजी को अदा करना. अल्लाह या खुदा तेरे जन्नत के दरवाजे खुले रखना. तेरा नेक बंदा तेरे पास आ रहा है. बघा, छत्रपती शिवाजी महाराजांनी शत्रूच्या हृदयात देखील घर बनवले होते. असे होते आमचे शिवा. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. तुकाराम महाराज हमनाच्या 33 जन्मामध्ये म्हणतात, गीता भागवत
श्रीमद भगवद्गीता आपल्याला शिकवते आणि मरायचं कसं हे श्रीमद भागवत महापुराण आपल्याला शिकवते. विठ्ठल सच्चिदानंद स्वरूप भगवान श्रीकृष्ण भगवद्गीतेतील 12व्या अध्यायामध्ये 6व्या व 7व्या श्लोकामध्ये अर्जुनाला म्हणतात, हे अर्जुना, एत सर्वाणि कर्माणि मयि सन्न्यस्तमत्परः अनन्यैनैव योगिनः मां ध्यायन्तु वासुदेव तेषामहं समुद्धर्ता मृत्यु संसार सागरात् भवामि नश्वरात् पार्थ मया विशदचेतसा. जे माझे पूजन करतात व जो मनुष्य आपली सर्व कर्म मला अर्पण करतो आणि अनन्य भावाने भक्ती करीत माझी उपासना करतात, माझे ठाईक मन स्थिर करून भक्तीमध्ये संलग्न होतात आणि माझेच ध्यान करीत असतात, त्याच हे प्रार्थना मी जन्ममृत्यू सागरातून त्वरित उद्धार करतो. म्हणून सज्जनो म्हणतात ना, कायेन वाचा सेंद्रियेर्वा बुद्ध्यात्मना वा हे भगवंता, मी माझ्या कायेने म्हणजेच शरीराने, वाणीने, इंद्रियाने, बुद्धीने व आपल्या प्राकृतिक स्वभावाने जे काही सर्व कर्म करते ते सर्व कर्म मी नारायण प्रभूच्या चरणी समर्पित करते. मनुष्य जसं कर्म करतो त्याचं फळही त्याला तसंच मिळतं. चांगले कर्म कराल तर निश्चित चांगलं फळ मिळेल आणि वाईट कर्म कराल तर त्याचं फळही तुम्हाला वाईटच मिळेल. म्हणून सज्जनो, निरंतर चांगले कर्म करा व याच मनुष्य जन्मामध्ये अनन्य भावाने भक्ती करीत स्वतःचा उद्धार करून घ्या. चला भजनाद्वारे श्रवण करूया. जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर, जैसे त्याचे कर्म तसे फळ देतो रे शेत. चलित सुखासाठी देव कधीच कोणाचा वाईट करत नाही. तो फक्त कर्माची फळं सोसून घेतल्याशिवाय राहत नाही. गीतेमध्ये 700 अध्याय आहे, 800 श्लोक आहे. 17 अध्याय आहे, 800 श्लोक आहे. हे ज्ञान भगवान श्रीकृष्णाने धर्मधर अर्जुनाच्या द्वारे समस्त जगत कल्याणाकरिता दिले. गीता भागवत श्रवण श्री नारदजीच्या पेनेने श्री वेदव्यासजीने श्रीमद भागवत महापुराणाची रचना केली आहे, जे आपण रोज आजपासून श्रवण करणार आहोत. तर यामध्ये 12 स्कंद, 335 अध्याय आणि 18,000 श्लोक आहे. हे ज्ञान वेदव्यासजीने लिहून काढलेलं आहे. यामध्ये भक्ताला भगवान श्रीकृष्णावरती समर्पण आणि प्रेमाना भक्तिमय स्वरूपाने श्री वेदव्यासजीने या पुराणामध्ये वर्णन केलेले आहे. श्रीमद भागवत हा सर्वात शेवटचा ग्रंथ श्री वेदव्यासजीने लिहिला. त्यानंतर कुठल्याही ग्रंथाचं लेखन श्री वेदव्यासजीने केलं नाही. श्रीमद
महापुराणामध्ये भगवान विष्णूच्या 24 अवताराचे वर्णन केलेले आहे। जेव्हा जेव्हा पृथ्वीवर धर्म व्हायला लागतो तेव्हा तेव्हा धर्माची स्थापना करण्याकरिता भगवान अवतरित घेत असतात। श्री तुलसीदासजी रामचरित्र मानस म्हणतात, रामचंद्र भगवान की जय, तुलसीदास जी महाराज की जय, श्रीमद् भागवत महापुराण की जय। श्रीमद् भागवतामध्ये भगवान कृष्णाच्या समस्त लीलेचे वर्णन केलेले आहे। श्रीमद् भागवत भगवान श्रीकृष्णाचं जीवन आहे। गीता भागवत गीतेश्वर का श्रवण करावं श्रीमद् भागवत, तर ज्यांना मोक्ष हवा आहे त्यासाठी सरळ साधन आहे। मुक्ती दाणे न जते वारंवार जन्म मृत्यूच्या व्याधीपासून मुक्तता हवी असेल तर श्रीमद् भागवत श्रवण करावं लागेल। सचिन हो, मुक्ती मिळणं सोपं नाही, परंतु फक्त 7 दिवसामध्ये मनुष्याला जर मुक्ती हवी असेल तर श्रीमद् भागवत महापुराण श्रवण करावं लागेल। पण त्यासाठी नियमाने श्रवण करावे लागेल, चित्तन मनन करावे लागेल, तरच शक्य आहे। तापत्रे विनाशाय तिन्ही ताप नष्ट करणारे आहे श्रीमद् भागवत। एवढेच नाही तर पाप करता करता जो मृत्यू गतीला प्राप्त होऊन पिशाच योनीला प्राप्त झाला त्याचा सुद्धा उद्धार श्रीमद् भागवत करेल। एवढा पवित्र ग्रंथ, निष्ठापर ग्रंथ म्हणजे श्रीमद् भागवत। ओ श्रीमद् भागवत महापुराण की, बालकृष्ण लाल की, राणी सरकार की। अखंड चिंतन विठोबाचे सुरत तुकोबा म्हणतात की अखंड चिंतन विठोबाचे करा। अखंड म्हणजे खंड पडून येऊ नका, निरंतर नामस्मरण करा। तर चला आपण सुद्धा भगवंताचे नामस्मरण करूया। आपले दोन्ही हात वर करून माझ्यासोबत म्हणा, विठ्ठल माझा 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 विठ्ठल
व आपल्याला निर्मळ बनवते. निर्मळ मन मनुष्याला देवाला अतिशय आवडते. श्री तुलसीदासजी रामचरितमानसमध्ये म्हणतात, निर्मळ